नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण पुन्हा बघणार आहोत IMP प्रश्न, ज्यामध्ये आपण काही चालू घडामोडी GK असेल, विज्ञान असेल, तांत्रिक असेल किंवा बाकी सर्व विषय असेल, तसेच सर्व IMP प्रश्न आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। प्रत्येक प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट काळजीपूर्वक ऐका, वाचा, बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे कोणताच प्रश्न या ठिकाणी तुम्ही चुकू नका। तर चला तर जास्त वेळ न वाया घालता आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला काय आपला? प्रश्न पहिला, सोमनाथ यांनी किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती दिली आहे? तर बघा, 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2040 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, त्वचेपासून मेंदूकडे आवेगाने वहन करण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? तर बघा, 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मेरुरज्जू आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम कधी अस्तित्वात आला? तर बघा, 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1986 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोपाळ कृष्ण गोखले आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लोणार सरोवर आपलं बरोबर उत्तर आहे। आणि लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी मला काय करायचं आहे? कमेंट करून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 6, भारताने परकीय चलन साठ्यात किती अब्ज डॉलरचा टप्पा पार केला? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑप्शन बी 700। प्रश्न क्रमांक 7, पायरोस्ट्रियर लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंदमान व निकोबार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या राज्याने OBC समाजासाठी मोदी आवास योजना राबविण्याची घोषणा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजघाट आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, मनरेगा अंतर्गत कोणत्या राज्यात 125 दिवस रोजगार उपलब्ध होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, सस्तनी वर्गातील कोणत्या उपवर्गाचे प्राणी हे अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बुद्ध आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्लाउड सीडिंग आपलं बरोबर उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ग्रामसेवक भरतीसाठी या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा ग्रामसेवक कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर या दोन्ही टॉपिकवर आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत. आणि जर तुम्हाला इथून मागचे आपले असे महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी भेटून जाईल. तर तुम्ही मागचे व्हिडिओ नक्की बघून घ्या, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप चांगला फायदा नक्कीच होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारताने कोणत्या देशाला भेट म्हणून INS कृपान युद्धनौका दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिएतनाम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, भारतातील कोणत्या उद्योग समूहाने आत्तापर्यंतची परदेशात झालेली सर्वात मोठी गुंतवणूक इंग्लंड या देशात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टाटा. प्रश्न क्रमांक 17वा, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसूची आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, देशातील सर्वात मोठी सहकारी सूत गिरणी महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, ऑप्शन डी इचलकरंजी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, लोकसभेत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी 2031 पर्यंत किती मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल अशी माहिती दिली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 22,480 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या राज्यात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसभा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, श्वासोच्छ्वास प्रक्रियेवर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मस्तिष्कपुच्छ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इटली आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या 100 आणि 75 रुपयांच्या नाण्याचे वजन किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 35 ग्रॅम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गडचिरोली आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, राज्यात सह्याद्री पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश नावाने ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पर्जन्य छायेचा प्रदेश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तर प्रदेश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वाघूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, आशिया खंडाचा वाटा साखरेच्या जागतिक उत्पादनात किती टक्के आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 60% आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पवन कुमार चामलिंग आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विधान परिषद निर्वाचित सदस्य आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राऊतवाडी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नॉट्स आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इंग्रजी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शहीद आणि स्वराज्य आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या राज्यात सर्वात प्रथम एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गाभोवती बांबूपासून तयार करण्यात आलेले कुंपण उभारले जाणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्तीसगड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिलच्या माहितीनुसार पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुबई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 देशातील बांबू लागवडीचे क्षेत्र किती? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1,39,00,000 हेक्टर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 T20 क्रिकेटमध्ये 7 विकेट घेणारा पहिला गोलंदाज शार्दुल इंद्रास ठरला आहे. तर हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मलेशिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 आझादी का अमृत महोत्सव सांगता समारंभ निमित्त कोणती मोहीम राबवली जाणार? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मेरी माती मेरा देश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 2022-23 मध्ये चीनसोबत भारताची व्यापारी तूट किती लाख कोटी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6.68 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43 सर्वाधिक रोबोट कामावर ठेवणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दक्षिण कोरिया आपलं बरोबर उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की आपण डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक टाकली आहे ज्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंच्या व्हिडिओंची लिंक तसेच या ठिकाणी ग्रामसेवक कृषी तांत्रिक प्रश्नांच्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल. तर तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की बघून घ्या. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणते राज्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत देशात पहिल्या स्थानी आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तमिळनाडू आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 जगातील सर्वात थंड तारा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी शोधला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिडनी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 प्रकाश संश्लेषणात पाण्याच्या रेणूचे प्रकाश विघटन होऊन ऑक्सिजन मुक्त होतो, तर हा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रॉबर्ट हिल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 कोणत्या राजाने हत्तींच्या हालचालींची नोंद ठेवण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनची सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी झारखंड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगेयगिन मध्ये किती वर्षाचा इतिहास सांगण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 500 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणाला राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेश्मा पुणेकर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 न्याय यंत्रणेवर मर्यादा आणणारे विधेयक कोणत्या देशात पारित झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इस्रायल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे.